ओम साईराम, ओम नमो आदेश. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत साईबाबांचे परमभक्त श्री कैलासवासी बालाजी पाटील नेवासकर यांच्या राहत्या घराला व बाबांची आणि नेवासकर यांची संपूर्ण कथा. साई महाभक्त कैलासवासी श्री बालाजी पाटील नेवासकर. पवित्र श्री साई सच्चरित्राच्या 35व्या अध्यायामध्ये साई भक्त कैलासवासी श्री बालाजी पाटील नेवासकर यांचे नाव प्रेमाने उल्लेखलेले आहे. बालाजी पाटील नेवासकर हे श्री साईबाबांचे एक महान भक्त होते. त्यांनी शिर्डीत अत्यंत उत्कृष्ट आणि निस्वार्थ सेवा केली. बाबा त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत ज्या ज्या मार्गावरून जात असत त्या सर्व मार्ग आणि रस्ते ते दररोज झाडून स्वच्छ करत असत. बालाजी पाटील यानंतर हे पवित्र कर्तव्य राधाकृष्णामाई नावाच्या एका थोर महिला भक्ताने आणि नंतर अब्दुलने पार पाडली. बालाजी पाटील हे भक्ती आणि नम्रतेचे मूर्त स्वरूप होते. दरवर्षी जेव्हा त्यांचे शेतातील धान्य कापले जात असे तेव्हा ते संपूर्ण उत्पन्न बाबांना आणत असत आणि त्यांच्या पवित्र चरणी ते अर्पण करत असत. बाबा त्यांना वाटेल तो भाग घेत असत आणि उर्वरित भाग परत करत असत. त्यानंतर बालाजी त्या आशीर्वादित भागाने त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करत असत. त्यांनी अनेक वर्षे ही दैवी पद्धत पाळली आणि त्यांच्यानंतर त्यांचा मुलगाही तेच करत राहिला. एकदा बालाजी पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या घरी मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. काही पाहुण्यांना त्यांनी आमंत्रित देखील केले होते आणि त्यानुसार जेवण तयार करण्यात आले. पण जेव्हा जेवणाची वेळ आली तेव्हा पाहुण्यांच्या संख्येपेक्षा तिप्पट पाहुणे आले असल्याचे आढळले. श्रीमती नेवासकर खूप काळजीत होत्या. त्या विचारात होत्या, हे अन्न सर्वांसाठी कसे पुरेसे असेल? जर ते कमी पडले तर आपल्या कुटुंबाच्या सन्मानाला धोका जाईल. तिच्या सासूने तिला शांतपणे सांत्वन दिले आणि म्हणाल्या, काळजी करू नकोस माझ्या बाळा, हे अन्न आपले नाही, ते साईंचे अन्न आहे. प्रत्येक भांडे कापडाने झाकून टाका, त्यावर थोडी उदी घाला आणि नंतर उघडे न ठेवता वाढा. बाबा आपल्याला लज्जेपासून नक्की वाचवतील. तिच्या सल्ल्यानुसार श्रीमती नेवासकर यांनी तिला सांगितल्याप्रमाणे केले आणि त्यांच्या आश्चर्य आणि दैवी आनंदासाठी उपस्थित सर्वांसाठी अन्न पुरेसे नव्हते, तर त्यातील बरेच काही नंतरही राहिले. अशा प्रकारे बाबांचे शब्द जसे एखाद्याला मनापासून वाटते तसेच तो त्यानुसार जाणतो, या प्रकरणात सुंदरपणे खरे ठरले. एकदा शिर्डीचे रघु पाटील नेवासा येथे बालाजी पाटलांना भेटायला गेले. त्या संध्याकाळी एक साप मोठ्याने फुसफुसत गोठ्यात शिरला. गुरेढोरे घाबरू लागली आणि अस्वस्थपणे हालचाल करू लागली. घरातले सर्वजण घाबरले. बालाजी वगळता. अढळ श्रद्धेने त्याने विचार केला, हे दुसरे तिसरे कोणी नसून माझे साईबाबा आहेत, जे सर्पाच्या स्वरूपात आपल्या घरी आले आहेत. न घाबरता त्याने एक कप दूध घेतले, ते सर्पांसमोर ठेवले आणि हळुवारपणे म्हटले, बाबा तुम्ही का फुसफुसत आहात आणि आम्हाला का घाबरवत आहात? हे दूध शांतपणे प्या आणि या घराला आशीर्वाद द्या. असे म्हणत तो शांतपणे सर्पाजवळ बसला. थोड्याच वेळात तो साप तिथून गायब झाला आणि शोध घेऊनही तो गोठ्यात कुठेही सापडला नाही. अशी बाळाजी पाटलांची बाबांवर अढळ भक्ती आणि श्रद्धा होती. बालाजीला 2 बायका आणि काही मुले होती. कधीकधी कुटुंब बाबांच्या दर्शनासाठी नेवासाहून शिर्डीला जात असे. बाबा त्यांच्या असीम करुणेमुळे त्यांच्यासाठी साड्या आणि कपडे खरेदी करत असत आणि त्यांच्या आशीर्वादाने या भेटवस्तू देत असत. असेही म्हटले जाते की साईबाबांनी बालाजी पाटील नेवासकर यांना एक हंडी प्रदान केली होती. बालाजी जेव्हा शिर्डीला जात असत तेव्हा ते ही हंडी सोबत घेऊन जात असत. बाबा स्वतः या हंडीत कधीकधी जेवण बनवत असत आणि त्यांच्या भक्तांना सेवा देखील देत असत. बालाजी नेवासा येथे परतल्यावर बाबांनी त्यांना ती हंडी परत दिली. आजही बालाजीच्या वंशजांनी ही पवित्र हंडी अत्यंत श्रद्धेने जतन केली आहे. त्यांचे पंतू श्री दत्तात्रय जयगुडे नेवासकर हा दिव्य वारसा पुढे चालवत आहेत आणि नेवासा येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी ते राहतात.
श्रद्धा, सेवा आणि भक्तीची ज्योत ते तेवत ठेवत आहेत. खरोखर बालाजी पाटील नेवासकर यांचे जीवन आपल्याला बाबांच्या शाश्वत संदेशाची आठवण करून देते. शुद्ध प्रेम, नम्रता आणि निस्वार्थ सेवा हे साईंच्या कृपेचे खरे मार्ग आहेत. तर मित्रांनो, तुम्हीही या घराला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओम साईराम. ओम नमो आदेश. अलख निरंजन.